आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशा नाचणीच्या पिठाच्या चकल्या केलेल्या आहेत. अगदी महिनाभर तशाच खुसखुशीत राहतात. तर चला आपण बघूया त्यासाठी काय काय लागतं. तर 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये सफेद तीळ 1 चमचा, अर्धा चमचा ओवा हाताने कुस्करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2 चमचे मी येथे तेल टाकलेलं आहे. साधंच तेल टाकलेलं आहे, गरम वगैरे काहीही केलेलं नाही. आता ह्यामध्ये लाल तिखट जे तुम्ही खाता किंवा आपलं घरगुती तिखट असेल ते 2-3 चमचे जसं आपल्याला तिखट हवं तसं आपण टाकून घेऊया आणि सगळी पिठं आणि मसाले एकत्र करून घेऊया. घरातलं साधं पाणी थंड जे नॉर्मल टेम्परेचरचं असतं तेच पाण्याने आपण पीठ हे मऊसर मळून घेऊया. गरम पाणी केलेलं नाही आहे, जे साधं पाणी असतं त्याच पाण्याने आपण पीठ मळून घेऊया. अशा पद्धतीने मऊसर गोळा करून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटं पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता चकली करायचा जो साचा असतो तो घेऊया. पिठाचे आपण व्यवस्थित गोळे करून घेतलेले आहेत. आता हे गोळे आपण साच्यामध्ये घालून घेऊ. चकल्या करत असताना आपण बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला हव्या तशा चकल्या करायच्या आहेत, म्हणजे लहान किंवा मोठ्या आकाराच्या चकल्या जशा आवडतात तशा चकल्या करून घेऊया. ह्या चकल्या करत असताना आपण तेल बाजूला कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. चकल्या आपल्या मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या चकल्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकता कसा छान रंग आलेला आहे. आपल्या नाचणीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत चकल्या तयार आहेत.